52 एकरामध्ये हा प्रतापगड 1656 किल्ला बांधण्यासाठी सुरुवात आणि 1658 किल्ला बांधून पूर्ण झाला। किल्ला आता देखील खाजगी आहे, परंतु 1957 येथे नेहरूजी आले तर त्यांनी येण्यासाठी रस्ता आणि पायऱ्या बनवल्या, त्यासाठी गुहा तोडली गेली। शिवाजी महाराजांना मोठा प्रताप झाला, प्रताप म्हणजे मराठीमध्ये विजय, त्यासाठी या डोंगराचं नाव प्रतापगड असं ठेवण्यात आलं। नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्वाज्वल्य पराक्रमाचा साक्षीदार असणारा हा किल्ला स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा पुतळा छत्रपतींनी याच किल्ल्याच्या पायथ्याशी काढला। याच किल्ल्यावरती जायच्या अगोदर आपल्याला अफजलखानाची व सय्यद बंडाची कबर लागते, तर काही समाज धर्मियांकडून त्या कबरीवरती छत्र उभारलेलं, तर ते छत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काही दिवसापूर्वी हटवण्यात आलेलं आहे। सध्या त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे। चला तर या किल्ल्याची आपल्याला आता इत्थंभूत तसेच प्रत्येक ठिकाणाची माहिती देणार आहेत ते बाळकृष्ण जाधव, ते इथले गाईड आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घ्या या किल्ल्याची पुढील माहिती। तुम्ही आता प्रतापगड किल्ला पाहायला चाललाय आणि तुमच्या सोबत बाळकृष्ण जाधव, सामाजिक संस्था प्रतापगड गाईड आहेत। तर गडावरती जायचं आपल्याला, इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत 450 आणि इथे एक शिवकालीन गुहा आहे महाराजांच्या काळातली। आणि तुम्ही हा प्रतापगड किल्ला पाहायला चाललाय, हा किल्ला आता देखील खाजगी आहे। जे सातारा संस्थान उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे 13वे वंशज, त्यांची खाजगी मालमत्ता, खाजगी प्रॉपर्टी प्रतापगड। आणि हा प्रतापगड त्या काळामध्ये 2 वर्षामध्ये बांधलेला आहे। ही जी किल्ल्याची तटबंदी तुम्हाला दिसते 52 एकरामध्ये हा प्रतापगड 1656 किल्ला बांधण्यासाठी सुरुवात आणि 1658 किल्ला बांधून पूर्ण झाला। 2 वर्षामध्ये 7000 सैनिकांनी किल्ला पूर्ण केलेला आहे। तुम्ही लोकांनी रायगड पाहिला असेल नसेल पाहिला, रायगड 1200 एकत 14 वर्षे लागली बांधण्यासाठी। रायगडवरती जगदीश्वराचं मंदिर आहे, त्या पायरीवरती त्यांचं नाव आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। इंदुलकरांनी रायगड बांधला तसा प्रतापगडी त्यांनीच बांधलेला आहे। महाराज अफजल खान भेट, समोर बघा ती मोकळी जागा झाली आहे आणि 2 कबर दिसत आहेत, तिथे शामियाना होता। शिवाजी महाराज अफजल खान भेट, ही अफजल खानाची उंची होती 7.25 फूट, शिवरायांची उंची 5.25 फूट। शिवाजी महाराज प्रतापगड किल्ला उतरून खाली गेले, इथे एक गुहा दिसते, ह्या गुहेमध्ये नेताजी पालकर आणि 40 सैनिक राजाने ठेवले होते का? किल्ल्याचा दरवाजा इथे वरती आहे, आपण खालून येताना पाहिलं तर दरवाजा दिसत नाही, ह्या दोन्ही तटबंदी एकसारख्या वाटतात। गडाचं संरक्षण व्हावं म्हणून 40 सैनिक ह्या गुहेमध्ये ठेवले होते, परंतु 1957 येथे नेहरूजी आले, भारताचे पहिले पंतप्रधान, तर त्यांनी येण्यासाठी रस्ता आणि पायऱ्या बनवल्या, त्यासाठी गुहा तोडली गेली। दगड मातून गुहा बंद झाली, गुहा कुठे निघत नाही, फक्त सैनिक ठेवण्यासाठी। आता आपण गुहेच्या आतमध्येच उभे आहात। ही 30 फुटाचं दिवाळ बांधून घेतलं पार्किंगसाठी, रस्ता आला, दगड मातून गुहा बंद झाले। आणि ज्या कमानीतून तुमची गाडी प्रतापगडाला वरती आली, तुम्ही गाडीतून आलात, जावळीच्या खोऱ्यातून किंवा कोकणातून यायचं म्हटलं तर ह्या पाऊल वाटा आता देखील चालू आहेत। ही जुनी वाट आहे गडावरती येण्यासाठी, खेड्यातील लोक ह्या वाटेने ये जा करतात। आम्ही आता 25 कुटुंब गडाच्या आतमध्ये राहतो, सगळे सैनिकांचे वंशज आहेत। आमची जी मुलं आहेत 5वी ते 12वी पर्यंत ह्या वाटेने खाली गावामध्ये कॉलेजला किंवा स्कूलला शाळेला चालत जातात। ही जुनी वाट आता देखील चालू आहे। हे जावळीचं घनदाट जंगल आता देखील आहे, ह्या जंगलामध्ये जंगली प्राणी आहेत, वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, गवे, एकटा मनुष्य खाली उतरू शकत नाहीये। तुम्ही आता महाबळेश्वर मधून आलात, जे येताना तुम्हाला वेडेवाकडे रस्ते, घनदाट जंगल, महाबळेश्वर प्रतापगडाच्या मध्ये एक नदी आहे कोयना, आणि कोयनेच्या काठावरती गाव येतं जावळी। हा पूर्ण इतिहासात गाजलेला परिसर आहे। जावळीचं खोरं, सातारा सज्जनगड ते रायगडची काळ नदी एवढ्यापर्यंत जावळीचा परिसर आता देखील ओळखला जातो। आणि इथले सरदार होते चंद्रराव मोरे, ही पदवी आदिलशाहकडून, त्याचं खरं नाव यशवंतराव मोरे। ह्या मोऱ्यांना महाराजांनी समजवलं की आपण दोघे एकत्र येऊ, हे हिंदवी स्वराज्य वाढवू। जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी ऐकलं नाही, म्हणून 6 जून 1655 जावळीचं खोरं जिंकलं। तशी आदिलशाही हादरली, आदिलशाहची आई बडी बेगम साहेबा, त्यांनी दरबार बोलवला, पण कुठचाही सरदार महाराजांना पकडण्यासाठी तयार होत नव्हता। बलाढ्य अफजल खान उंची 7.25 फूट विडा उचलून निघाला, येताना त्यांनी 60,000 सैन्य आणलं। सुरुवातीला त्यांनी तुळजापुराचं मंदिर तोडलं, छोटी मोठी गावं उद्ध्वस्त केली, हिंदू होते त्यांना मुस्लिम केलं। आणि पाचगणीच्या खाली वाईचा सुभेदार असल्यामुळे त्याला हा कोकण परिसर बराचसा माहिती होता। त्यांनी बाकी फौज वाईमध्ये ठेवून 12,000 फौज घेऊन अफजल खान निघाला, तर येताना वाईचा पसरणी घाट, तिथून पाचगणीपासून महाबळेश्वर, आणि महाबळेश्वर पासून तुम्ही इथे आलात, ह्या रस्त्याचं आत्ताचं नाव आंबेनळी घाट आहे।
आणि इतिहासकालीन नाव होतं रडतोंडीचा घाट, रडकोंडी घाट. का तर अफजल खानचं सैन्य महाबळेश्वर पासून कोयना नदी काठापर्यंत येईपर्यंत रडलं होतं, म्हणून त्या घाटाला नाव पडलं रडतोंडीचा घाट. मध्ये कोयना नदी काठावरती 12,000 फौज त्यांनी जंगलामध्ये ठेवलीच आणि 12 भोईच्या पालखीमध्ये बसून अफजल खान गडाच्या पायथ्याशी आला, तो हा शामियाना. अफजल खानाची उंची 7.25 फूट. शिवाजी महाराज शामियानामध्ये पोहोचला. अफजल खानाने आलिंगन केलं की या राजे भेटा आम्हाला. महाराज तयारीनुसार गेले होते. अंगामध्ये चिलकत, हातामध्ये वाघनखे, कठ्यार आणि बरोबर अंगरक्षक जीवा मला होते. अफजल खानाने पहिला वार केला, डोक्यावरती लागला, जिरेटो वाचला, महाराज वाचले गेले. दुसरा वार केला, वरचा अंगरखा फाटला, आतमध्ये चिलकत असला, महाराज दुसऱ्यांदाही वाचले. जे हातामध्ये वाघनखे होती अफजल खानच्या पोटामध्ये खुपसलं, अफजल खानाचं पोट फाडलं गेलं. अफजल खान दगा असं ओरडू लागला. त्याचा अंगरक्षक दानपट्टा चालवण्यामध्ये खूप तरबेज होता, सय्यद बंडा. दानपट्ट्याचा वार महाराजांवरती पडणार तर शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक होते जीवा महाला. त्यांनी वरच्यावर त्याचा हात उडवला आणि सय्यद बंडाला एका गावामध्ये खलास केला. आणि त्यावेळेस म्हण घडली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. किल्ला बनवायच्या अगोदर हा डोंगर आणि जावळी खोऱ्यामध्ये प्रसिद्ध होता, ढोरप्याचा डोंगर. ढोरप्याचा डोंगर का तर खेड्यातील लोक गाई म्हशी चारण्यासाठी इथे आणायचे. खेड्यातील लोक गाई म्हशींना गुरं आणि ढोरं बोलतात. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, त्याचा बलाढ्य अंगरक्षक कापला. 12,000 फौज कोयना नदी काठावरती कापली गेली. शिवाजी महाराजांना मोठा प्रताप झाला. प्रताप म्हणजे मराठीमध्ये विजय, त्यासाठी या डोंगराचं नाव प्रतापगड असं ठेवण्यात आलं. हा प्रतापगड 2 वर्षामध्ये बांधकाम केलंय. आणि जसं इकडे समोरचे बघा 2 टोकं उंच अशा डोंगराचे, तो पण किल्ला आहे महाराजांचा. त्याचं नाव आहे मकरंदगड. त्याच्यावरती महादेवाचं मंदिर, पाण्याचा तलाव. आपल्याला इथून तिथे जायचं म्हटलं तर 14 मैल चालत जावं लागतं, गाडीचा रस्ता नाहीये. आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला ऐकून माहिती असेल तर वासोटा किल्ला, सातारा बामणोलीतून जावं लागतं. तर मकरंदगडाच्या मागे हा मकरंदगड. आणि क्लायमेट चांगलं असेल, ढगाळ वातावरण असेल तर तुम्हाला 3 किल्ले दाखवले जातील प्रतापगडाच्या कडेलोटवरून. रायगड, राजगड आणि तोरणा पाठीमागच्या बाजूने. तर इथून वरती जाणार आहे आपण. आणि कबर जी आहे ती तिथे आता पोलीस सिक्युरिटी आहे. सातारा कलेक्टर सरांच्या हातामध्ये ती कबर असल्यामुळे पोलीस सिक्युरिटी आतमध्ये कुणालाही सोडत नाहीत. आता मोकळ्यावरती दोन्ही कबर आहेत. तर इथून वरती जाणार आपण. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पायऱ्या चढताना आपल्याला धाप लागली. सर म्हटले की आपण चौकात जाऊया. तर येतानाच धाप लागली. त्यावेळी शत्रू हत्तीचा वापर करायचे किल्ल्याचा गेट तोडायला, पण हे वनदुर्ग किल्ले आहेत, तिकडे हत्ती येऊ शकत नाही. दुसरा वापर म्हणजे लाकडाच्या ओंडक्याचा. पळत येऊन दरवाजे धडक मारा तर लाकडाचा ओंडका पण येत नाही, का तर खालच्या बाजूला वळण आहे. आणि खालून पाहिलं तर किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसत नाही. मुख्य दरवाजापर्यंत आपण तर बाहेरचा परिसर दिसत नाहीये. आणि किल्ल्याच्या दरवाजापर्यंत शत्रू येणारच. तर वरती बघा एक चौकोनी विंडो ठेवलाय. समोर बघा एक चौकोनी विंडो दिसते, तिथून तोफेचा मारा ह्या दरवाजावरती करायचा. आपण इकडे येताना आपले चेहरे कुठे राहिले, दरवाजाकडे. शत्रू येताना पाठ कुठे राहणार आहे, मागे. तर एकटा मावळा 1000 फौजेला मारू शकत होता. याला मराठ्यांचा बोलला जातो गनिमी कावा. आणि गडाच्या दरवाजापर्यंत शत्रू येणारच. ते छोटे होल ठेवलेत बघा तटबंदीमध्ये, चारी साईडून होल आहेत. तात्काळ उकळतं तेल किंवा तोफा चालवावे त्याच्यासाठी हे होल ठेवलेले आहेत. किल्ल्याचा मेन गेट किती लहान आहे, प्रवेशद्वार. त्यावेळेस आरबी घोडे असायचे. 2 घोडेस्वार आतमध्ये जाऊ नयेत पण किल्ल्याचा दरवाजा लहान आहे. हा दरवाजा रात्री 8 वाजता बंद करतात अजून, आणि सकाळी 6 वाजता किल्ल्याचा दरवाजा उघडला जातो. किल्ल्याच्या दरवाजाच्या आतमध्ये जुनी तोफ 750 किलो वजनाची पाहिजे आपल्याला. आणि डाव्या साईडला एक दडाला डिझाईन केले, ते मशाल ठेवण्यासाठी आहे. आपण आता प्रतापगड किल्ल्याच्या आतमध्ये आहोत. आपण ज्या किल्ल्याच्या दरवाजाच्या बाहेर 95 पायऱ्या चढलो त्या अवघड होत्या. ह्या पायऱ्या अगदी सोप्या आहेत. 350 पायऱ्या पुढे जायचं आहे. आणि जो प्रतापगड दाखवतात पुस्तकात फोटोमध्ये ते हे दाखवतात, प्रतापगडचा प्रथम बुरुज आपल्या बघण्यामध्ये आहे. तुम्ही लोकांनी मराठी सिनेमा पाहिलाच असेल, मी शिवाजी राजे भोसले बोलतो, त्याची शूटिंग इकडे झालेली आहे. आणि 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात प्रतापगडचा पहिला बुरुज दाखवतात, तो हा जो सर्वात उंच बुरुज आहे. त्या ठिकाणी आपण जाणारच. हा पहिला आहे. आणि त्याचं दुसरं महत्व म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला गडाच्या पायथ्याशी त्याचं पोट फाडून अफजल खान स्वतःची आतडी कोता भरत पालखीमध्ये बसून पळून चालला होता. तर शिवाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक होते संभाजी कावजी कोंडाळकर. त्यांना असं वाटलं की आपल्या महाराजांना मारलं, पालखीत घातलं, घेऊन चाललेत. 12 लोक उचलायला लागायचे. पालखीवाल्यांना भुईलोक बोलतात. पालखीवाल्यांचे पाय तोडले, पालखी खाली पडली. आतमध्ये पाहतोय तर अफजल खान. तेच अफजल खानाचं मुंडकं धडा वेगळं केलं. आणि जिकडे आता ध्वज लावलाय, झेंडा लावलाय, त्या बुरुजावरती अफजल खानाचं सिर भाल्यामध्ये लटकवण्यात आलं होतं. का श्री भवानी मातेला राजांनी प्रतिज्ञा केली होती की जे काही मला मिळेल तुझ्या चरणी अर्पण करेन. आणि वरती महादेवाचं मंदिर आहे, तिकडे रुद्राभिषेक केला होता. बोलल्याप्रमाणे अफजल खानाचं सिर देवीला अर्पण केलं. आणि काही वेळानंतर ते सिर राजगड किल्ल्यावरती नेण्यात आलं होतं. का शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ ते संभाजी
त्यांना कर्नाटकच्या लढाईमध्ये अफजल खानाने धोक्याने मारलं होतं. म्हणून अफजल खानाचं सिर जिजामातेंना दाखवून तर राजगडच्या बालेकिल्ल्यावरती दफन करण्यात आलं. तर अफजल खानाच्या सिराची कबर कुठे, तर राजगडचा बालेकिल्ला. आणि अफजल खानाच्या धडाची बॉडीची कबर कुठे, तर प्रतापगड पायथा. हिंदुस्थानामध्ये एकच सरदार असा की त्याच्यात 2 कबरी, त्याचं नाव अफजल खान. आपण आतमध्ये दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर एक जुनी तोफ पाहिली आपण. त्या तोफेचं वजन 750 किलो आहे आणि दगडाला डिझाईन केले ते मशाल ठेवण्यासाठी आहे. समोरच्या बुरुजावरती ती तोफ होती, पण बुरुजाची तटबंदी ढासळी आहे खालची, म्हणून तोफ दाखवण्यासाठी आतमध्ये आणून ठेवलेली आहे. आपण आता गेले 400 वर्षापूर्वीची ही तटबंदी बघा. तटबंदी दगड मोठे असून मधली लाईन बघा किती लहान आहे. त्यावेळेस या बांधकामामध्ये काय वापरलंय, चुना, काळा गुळ, उडीद डाळ, शिसानी रेती. आणि आता सुद्धा गडाचं काम त्याच पद्धतीने करतायत. त्यावेळी चुन्याची घाणी बैलावरती फिरायची. आपण आता मिक्सर किंवा ग्राइंडर बोलतो ना, तो आपल्या समोर आहे. आपल्या ही राईट साईडची तटबंदी बघा ना, दगड लहान असून मधला लाईन बघा केवढी मोठी आहे ती. म्हणजे दोन्ही तटबंदीमध्ये केवढा फरक आहे. आपल्या पाठीमागे आणि मंदिराची पुढची बाजू दीपमाळा दिसते, तिथे भवानी माता मंदिर. आणि मंदिरात जाण्यासाठी डाव्या साईडला बघा एक कमान दिसते, ह्याला राजमार्ग बोलला जातो. राजांची बरोबरी आपण करू शकत नाही म्हणून तो रस्ता बंद ठेवलेला आहे. शिवरायांचं हे जन्मस्थान शिवनेरी. 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म, 3 एप्रिल 1680 ला मृत्यू आणि 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक. म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती राजा म्हणून राज्य केलं 6 वर्ष आणि 1680 ला ध्यान झाले. 2 मुलं, संभाजी राजाराम. 8 पत्नी, त्यावेळी 3 पत्नींचा इतिहास जास्त आहे. सईबाई, सोयराबाई आणि पुतळाबाई. जिजामाता प्रतापगडाला राहायच्याच. वयवृद्ध झाल्याच्या नंतर रायगडच्या पायथ्याशी पाचाड गाव आहे, तिकडे जाऊन त्या ध्यान झाल्या. तर जिजामातेंची समाधी पाचाड गावामध्ये आणि महाराजांची समाधी रायगड किल्ला. ह्या तटबंदीवरती बघा जुन्या पायऱ्या दिसत आहेत. सैनिक लोक हातामध्ये तोफा घेऊन गस्त घालायचे, पॅट्रोलिंग करायचे. त्या तोफा तुम्हाला भवानी मातेच्या मंदिरामध्ये दाखवल्या जातील. खाली आता गुहा दाखवली, ती फक्त सैनिक ठेवण्यासाठी. अशी जर वेळ आली किल्ला सोडून निघून जायचं म्हटलं तर इथे एक चोरवाट आहे, पाहूया आपण. अशी वेळ आली तर ह्या चोरवाटीतून आपले सैनिक गडाच्या बाहेर निघून जायचे. गडाच्या बाहेर निघून जायचे आणि खाली तुम्ही आता प्रतापगडाला आलात, ते जे मोठी कमान लागली, मोठं जे दरवाजा लागला, तिकडे ही चोरवाट निघून जाते. त्या गावामध्ये आपले घोडेस्वार असायचे, घोड्यावरती बसा आणि जवळचा किल्ला रायगड तिकडे निघून जा. तर ही आहे चोरवाट.